2024ची निवडणूक हरण्यामागची काही कारणं म्हणजे त्याच्यामध्ये लाडली बहीण योजना, दुसरी गोष्ट जरांगेने आयत्या वेळेस माघार घेणं, त्यामुळं मराठा समाजाची मतं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा सारथी असेल किंवा जे 10% ECBC आरक्षण, EWS या काही गोष्टींमुळं सुद्धा मराठ्यांची मतं ही भाजप महायुतीला मिळालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट की लाडली बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आणि महाविकास आघाडीने 3000 रुपये देऊ, ह्या देणं आणि जमा होणं याच्यामध्ये फरक असल्यामुळे महिलांनी ज्यांनी पैसे दिले त्यांना निवडून देण्याचा विचार केला आणि त्या अर्थानंच महिलांची या निवडणुकीमध्ये मतदानाची संख्या महिलांची जास्त वाढली. त्याचं कारणच हे फक्त लाडली बहीण योजना. ठीक आहे, महाविकास आघाडी असेच काही निर्णयामुळे हार झाली हे मान्य करेल असं मला वाटतं आणि पुन्हा कामाला लागू. शेवटी जनतेचा कौल प्रत्येक कार्यकर्त्यांनी मान्य करावा, प्रत्येक नेत्याने मान्य केला असेल. आता आम्ही कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही मान्य करतो. बघूयात पुढे काय होतं आहे. जशी संधी मिळेल तसंच जनतेची कामं करण्याची आमची इच्छा आहे. करूयात कामं, आता काय.